Day 2. उधर नहीं फोर्टवरून हा व्ह्यू दिसतो. हा फोर्ट नाही राहिलाय, लँडस्केप झालाय. उस साइड है क्या? हाँ वहाँ जाने का. अच्छा ठीक है. Step 1, wake up early, gonna rise with the sun. Step 2, get some good, some food in you. Step 3, think real hard about what you wanna be. Step 4, everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be a good day. Wake up. गुड मॉर्निंगचा आत्ता 11 वाजलेत आणि आम्हाला उठायला थोडं लेट झाला. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला चाललो आणि तिथूनच गोवा फिरायला निघणार. मागच्या ब्लॉगमध्ये एक इम्पॉर्टंट अपडेट द्यायची राहिली. आम्ही कॅलेंगड बीचच्या इथे थांबलो आहे, ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो मागच्या 2 वर्षापूर्वी. सो कारण की आम्ही ठरवलेलं की जेव्हा अंधार होईल तिथेच राईड संपवायचे. सो आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करू आणि गोवा फिरायला जाऊ. आमचा नाश्ता आला आहे, नाश्ता करतो आणि आता पुढे सुरुवात करतो फिरायला. हॅलो गाईज, तर हा आहे डे 2 आपल्या कर्नाटक राईडचा. तर डे 2चा हा प्लॅन होता की गोवा एक्सप्लोअर करणार. एक्सप्लोअर म्हणजे फिरणार. आत्ता तर आम्ही चाललो आहे चापुराला, वॅगेटार बीचच्या इथे. पहिलं चापुराला जाणार, मग वॅगेटार बीचला जाणार. तो चापुरा फोर्ट आमच्या हॉटेलपासून 10 किलोमीटर्सवर आहे. आणि गोवामध्ये चांगली गोष्ट आहे की सगळं जवळ आहे, म्हणून जास्ती राईड वगैरे काय करायची नाही. आजचा डे रिलॅक्समध्ये असणार. सो आता आम्ही चाललो आहे चापुराला. गोवामध्ये आलं आहे ते नारळाची झाडं सगळीकडे असतात, सगळीकडे नारळाचे झाडं. आणि इकडची घरं तर एकदम मस्तच आहे, घरांचं स्टाईलच वेगळं आहे इकडच्या. हे इथे साईडला दिसतं ना, आणि आज सुशीलने त्याची बाईक नाही घेतली कारण की इथलं इथे फिरायचं आहे. सो तो ज्या मागे बसला आणि मला नेव्हिगेट करतोय. तर मध्ये मध्ये तुम्हाला त्याचा सुद्धा आवाज येईल, है ना सुशील? मैं तुमसे मिला हूँ पहली दफा मैं. गाईस, या गाण्यावर कमेंट करा की कसं वाटलं सुशीलच्या आवाजामध्ये. गाणं गा. राहू दे. मला पण नाही समजलं, मला वाटलं डिवायडर आहे. तर आय गेस चापुरा फोर्टचा बेस आला इथे पार्किंगला बाईक लावून वरती जावं लागेल असं मला वाटतं. कारण की लास्ट टाइम पण आम्ही खालीच बाईक लावलेल्या, म्हणजे स्कूटी लावलेल्या आमच्या, आणि वरती गेलेलो. जास्ती वरती नाही, ते थोड्याशा स्टेप्स आहेत, बाकी काय नाही. नाही अजून लांब आहे. हे टेम्पल बघा, वाव. हे त्या बसवर बघ काय लिहिलंय सुशील. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. इथे अजून गाव असं म्हणजे नॉर्मल घरच आहे ना. काय आवाज? अबे क्लच का?
नाही मी त्याला दाखवलेलं ना, तो बोलला हे जा चेनला लूब लावलं ना होऊन जाईल. वे टू पार्किंग पार्किंग पार्किंग. इथे माझी गाडी चालू आहे का? हा चला आम्ही पोचलो आता, पार्किंगला लावतो. हो बाइक इधर ही रुको, बाइक इधर ही रुको. उधर नहीं, इधर ये पीछे सबसे लास्ट वाली लाइन को येलो गाड़ी के पास लगा के दोनों गाड़ी है बाद में निकालने के लिए इसी तिथे सुशील एकटा नारळ पाणी पितोय. इथे सुशील एकटा नारळ पाणी पितोय. मग पाहिजे वरती पिऊ ना. आम्ही चापोरा फोर्टला चाललोय, खाली पार्किंगला गाडी लावून. ॲज एक्सपेक्टेड इथे खूप ऊन आहे. नेहमीप्रमाणे महेश त्याच्या वंडरवर आला. मी हेल्मेट सोबत घेतलं की तो हे आम्ही आलो चापोरा फोर्टला. हे समजलंय की गोव्याला कधी दुपारचं फिरायचं नाही. आता बाहेर जाऊ नाही वाटत. काय गरमी आहे बापरे. तर गाईज हा तोच चापोरा फोर्ट आहे जो तुम्ही दिल चाहता मूवी मध्ये बघितला असेल. जी दिल चाहता आहे मूवी मध्ये. आणि ते एवढं ऊन लागतंय ते सुशील सावलीत बसलाय. सावली पण नाही 12 वाजले. निघाला नाही पाहिजे. तरी जाऊया हॉटेलला जाऊया आणि संध्याकाळी निघूया. तू काय बोलतो? कुठेतरी सावलीत जाऊन बसलोय रिक्षा. यायचं बस ना. लंचला करायचंच आहे ना आपल्याला, बाहेर जायचं आहे ना. आणि हे डोंट अब्यूज माय ऑडियन्स इज फॅमिली फ्रेंडली ऑडियन्स आहे. इडियट. फोर्टवरून हा व्ह्यू दिसतो. हा फोर्ट नाही राहिलाय, लँडस्केप झालाय. हा समोर जो बीच आहे तो वॅगेटर बीच आहे. आणि इथे आम्ही उन्हात तडपडतोय. काढ ना एक सरळ काढ ना. आता आम्ही चापोरा फोर्टच्या खाली आलो. खूप ऊन होतं खूप. आणि इथे लाईम सोडा पितोय. महेशला वैतागलोय. आणि इथे आमच्यामध्ये फक्त सूरजची कमी आहे, नाही तर आमचा पूर्ण स्पॉट झाला असता गोवावाला. आणि हे मी टाकणार आहे. आमचा लाईम सोडा आलाय आणि ह्याचे स्नॅप चालू झालंय. फटाफट पिणार कारण की खूप गरम झालंय. अरे लवकर यार.
later that same evening. तर आता आम्ही चॅपोरा फोर्टवरून आलो आणि लगेच आलो बिकॉज दुपारी खूप गरम होतं. तर आम्ही रूमवर थोडा रेस्ट केला लंच केल्यानंतर आणि आता आम्ही निघालो आहे साऊथ गोवाला जायला. साऊथ गोवाला आम्ही जायच्या आधी पॅरा रोडला जाणार आहे, जो की सगळ्यात असं बोलतात फेमस रोड आहे गोव्यामध्ये, जिथे असं साईडला नारळाची झाडं वगैरे आहेत. सो तिथे पहिले जाणार आहे, मग तिथून साऊथ गोवाला जाणार. आता आम्ही चाललो आहे पॅरा रोडला. तो काय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आय गेस. 5 किलोमीटर दाखवत होता आणि आता टाइम झाला 4:45 आणि ट्रॅफिक बापरे. लेफ्टने जागा आहे का बघ. इथून चालू झालाय हा पॅरा रोड. तर हाच नक्की आहे का ते माहित नाही, पुढे असेल मे बी, कारण की मॅप वर तर हाच दाखवतोय. तर नक्की कुठे 4 नारळाच्या झाडासाठी नाही आलं आपण. इथे कोणाचा विचारूया, वेट, इथे कोणातरी विचारूया. अंकल पैरा रोड किधर है? वो पैरा रोड आगे है क्या? ठीक है. तुला माहिती तो आगे बोल रहा है ना. थांबणे आप फिरतो इथे. थांब इथं विचारतो मी है ना. वो पैरा रोड किधर है? नारियल के झाड़ है ना वो साइड में. क्या हुआ? उस साइड है क्या? हाँ वहाँ जाने का. अच्छा ठीक है. यू टर्न ऑन राईट. मी इथं पुढे होतो ना, विचारायला गेलेलो. तो सुशील बोलला ना त्याला माहिती नसणार, त्याला बघून ना वाटत माहिती त्याला. नक्की तो राईट बोललेला. हा नाहीये बाबा, हा नाहीये, असा नाहीये तो रोड. ओपन आहे ते, साईडला काहीच नाहीये. तो राईट बोललेला. नाही ओपन आहे साईडला. ओके चला. हा नाहीये. तसे नारळाची झाडे इथे पण आहेत, पण हा तो रोड नाहीये. अरे पारा रोड कहाँ है? सो व्ह्यूअर्स आम्हाला अजून तो रोड नाही भेटला. आम्हाला आमचा झोरो इथे तिथे फिरवतोय. रोरो नाव झोरो, रोरो नाव सुशील. कुठला रे? चला आता सरळ. मला तर वाटतं या साईडलाच होतं ते, कारण की पॅरा विला रे पॅरा. गाईज होप करा हाच तो रोड असावा.
नाही तर परत जावं लागेल. हे इथे नारळाची झाडं का घंटा दिसत नाहीत. प्यारा 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 रोड, प्यारा प्यारा नाही तसं तर पारा रोड आहे. हा जा. क्या यही प्यार है, हाँ यही प्यार है, हाँ यही प्यारा है. रोड भेटला आणि हाच तो रोड आहे. आणि या रोडची खासियत ही आहे की इथे दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत, फक्त अजून काय नाही. हा आणि इथे पाटी लिहिले नो स्टॉपिंग नो पार्किंग, पण इथे सगळेच थांबलेत आणि गाडी सुद्धा पार्क केल्या. आणि गर्दी, हा रोड फेमस असल्यामुळे इथे सगळे फोटो पण काढतात ते, त्यामुळे गर्दी सुद्धा आहे. अरे चल ना भाई. काय पे एन पार्क नाही ना? पे एन पार्क आहे. नको नको आम्हाला नाही पाहिजे. हा असं बाईकवरच बसू. पुढे पुढे गाईज दिस इज पॅरा रोड. आणि आम्ही इथे पार्किंगसाठी पैसे देणार नाही, आम्ही सरळ निघून जाऊ. दिस इज पॅरा 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 रोड with so much of rush, with so much of rush. आणि आता इथे आम्ही थांबतो असं थोडंसं असं फोटो काढायला आणि मग निघून जाऊ. एकेकाचे ट्रायपॉड लागेल. नाही आपण इथे साइडला पटपट फोटो काढू. राईट साइडला एक जणांना काढ ना मग कर. मग मला मध्ये काढायचं. हे इथे माझी पण इच्छा पण नाही काढू शकत. इथे थोडा पुढे आहे सुशील, पुढे आहे थोडं. दिस इज पॅरा रोड विथ सो मच ऑफ रश. सो गाईज हा होता फेमस पॅरा रोड, जिथे लोकांना थांबायचं म्हटलं की अंगाची हे पार्किंगवाले सारखे येतात, गाडी इथे थांबून देत नाही. खूप खूप त्रास आहे इथे. तर आता आम्ही तो जो रोड होता तिथून निघालो आणि आता आम्ही चाललो आहे साऊथ गोवाला सनसेट बघण्यासाठी. 40 किलोमीटर. आम्हाला तो हॉटेलचा जो ज्याच्याकडे आम्ही बुकिंग केले तो आम्हाला विचारतो कुठे जाणार आहे आता, तर त्याला बोललो असं असं चाललंय जागी. तर बोलतो 40 किलोमीटर जाणार तुम्ही फक्त सनसेट बघायला? तर बोललो हा काय आता एवढ्या लांब आलोय तर 40 किलोमीटर कायच आहे. A little longer than a few minutes later. तर आम्हाला सुशीलने परत रस्ता चुकवला, म्हणजे रस्ता चुकवला आणि असं फिरून आणलंय. हा जो रस्ता आहे ना लेफ्ट साईडने, तो रस्ता सुद्धा इथेच जॉईन होतो आणि हा सुद्धा. तर त्याच्या आधी त्याने आम्हाला राईड घ्यायला सांगितलं, त्यामुळे आता या रस्त्याने आलोय. वाह बेटे वाह. सरळ जायचंय ना रे? तर हायवेला लागलोय आम्ही. आणि किती मिनिट दाखवतोय? आणि इथून 50 मिनिट आहे अजून. हा वरती ब्रिज दिसतोय का? त्या ब्रिजवर आम्ही चुकून गेलेलो आणि त्या ब्रिजवर बाईक्स प्रोहिबिटेड आहे. तर तिथून युटर्न मारून आलं आणि मे बी त्या ब्रिजवरती कॅमेरा पण असेल तर सांगता येत ना कॅप्चर झाले की नाही. बापरे, रोड खूपच कन्फ्युजिंग आहे. मी तुम्हाला तिथं बघितलं, मी सरळ बघतोय. तुम्हाला काय माहिती तुम्ही लेफ्ट साईडनी राईटला आलाय. हा ब्रिज बघा
काय दिसतोय एकदम मस्त. गाड्या एकदम मस्त चालल्यात आणि तिथे जाऊन डिसअपिअर होतात. वाव. बाईक अलाउड आहे नाही. काय मोठं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे साईडचा. हे कन्स्ट्रक्शनचं या ब्रिजचं काहीतरी करत असेल कारण की क्रेन सर दिसतात तेव्हा ब्रिजचा मेंटेनन्सचं काम चालू असेल मे बी. काय ब्रिज आहे. वाव. सो गाईज राईड अपडेट. आज जसा की दुसरा दिवस आहे गोवा फिरायचा आणि टोटल किलोमीटर काल चालू केल्यापासून राईड झालेत 603 किलोमीटर. आणि आता जस्ट इथे राईट साईडला वास्को दा गामा, जसं बोर्डवर लिहिलं वास्को दा गामा. आणि पुढे जिथे आम्हाला जायचं आहे ते तो बीच आहे. तो बीचचं मला नाव प्रोनाऊन्स करता येत नाही, मी बघून सांगतो ते नाव. नाव नाही नसतं. सुशीलला बघून सुद्धा वाचता आलं नाही त्या बीचचं नाव. नको जाऊ दे. तर मी ते बीचचं नाव तिथे पोहोचल्यावरच सांगतो. साऊथ गोवामध्ये एंट्री झाली आता जस्ट. आणि इथून 10 किलोमीटर दाखवत आहे तो बीच. काय काय कसं काय माहित. साऊथ गोवामध्ये एंट्री झाली ते. आहे वास्को दा गामा क्रॉस केला की साऊथ गोवा आहे. हा पणजी क्रॉस केला की साऊथ गोवा आहे. हो हो हो. इकडचं घर बघ. घर आहे का चर्च काय हे. हो चर्च होतं हे साईडला. सनसेटचा टाइम तर झालाय कारण की सूर्य आलाय खालती येते चाललाय. इथे नारळाची झाडं नॉर्थ गोवापेक्षा जास्त आहेत. आणि साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवामध्ये खूप खूप फरक आहे कारण की नॉर्थ गोवा सगळे ओळखतात नॉर्थ गोवाला त्याच्या पार्टी रेव पार्टीसाठी. आणि साऊथ गोवा एकदम सायलेंट आहे. इथे जास्तीत असलं काय होत नाही. इकडचे बीच पण एकदम चांगले छान असतात. तिथे असे धांगड रिंगा नसतं बीचवरती. नॉर्थ गोवाला बीचवरती पार्टीज वगैरे असतात, डान्स वगैरे करू शकतो. इथे तसलं काय नाही. आणि गोवामध्ये नवीन रूल आहे की बीचवर बसून तुम्ही ड्रिंक्स नाही करू शकत. तर काल आम्ही बीचवर असाच फिरायला गेलेलो तर तिथे खूप लोकांना पकडलं सुद्धा. तर तो डायरेक्ट पोलिसची गाडी बीचवर येऊन घेऊन जाते. जर तुम्ही कोण प्लॅन करत असाल गोवासाठी आणि तुम्ही ड्रिंक करता तर तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन प्लीज बीचवर बसून ड्रिंक करू नका. तुम्ही तिथे साईडला शॅक घेऊ शकता आणि तिथे ड्रिंक करू शकता जर तुम्ही करत असाल तर. बीचवर बसून करू नका. हो घर बघा. घर बघ ना ते खालचं पिंक 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 पिंक. हा रोड पण छान आहे. नाही तर नॉर्थ गोवाला तुम्हाला असं जास्ती रोड नाही भेटणार. सगळीकडे हॉटेलच आहेत. हॉटेल मोटेल्स रेस्टॉरंट्स. हा रोड खूप मस्त आहे. नाहीतर कॅलंगड बीचचा रोड
तसं याच्या पुढे जेवढे पण बीच आहे ना त्यांना जायचा रोड असाच आहे. मी आलेलो ना लास्ट इयर जुलैमध्ये, जून का जुलैमध्ये, तेव्हा पण असेच रोड होते आणि तिकडे घरं पण अशीच होते. मला गोवाची घरं आणि कोकणातली घरं सेम वाटतात, काही जास्त फरक नाहीये. इथून राईट आहे. ओके 15 minutes later. लेफ्ट आहे रे. ओ माय गॉड, पिंक हाऊस गाईज, फेमिनिस्ट हाऊस. मला खरं वाट लावणार आहे माझी वाटतं. हे डायलॉग्स गाईज सगळे मला महेश सुचवतोय इंटरकॉम वरती, असं असं बोल, पिंक हाऊस दिसलं की फेमिनिस्ट हाऊस बोल. तो थोडा ठीक आहे, त्याच्यावरती विवाद होऊ शकतो. कुछ बोलूगा तो विवाद हो जाएगा. आपण बीच वरती बाईक घेऊन जायचं का? आम्ही बाईक घेऊन चाललोय बीचवर. जॉड आमच्यासारखं कोणच नाही. फुल ऑफ राईड. सुशील पुढची सँड सांग आम्हाला पण. हा पुढे सांभाळून महेश, इथपर्यंत राहू दे रे, पुढे चालत जाऊ आपण. इथंच ला गाडी. हा बीच आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही बाईक घेऊन नाही जाऊ शकत, सो इथेच कुठेतरी पार्किंग करतोय. गाईस पोचलो आम्ही बीचला आणि हा बीच एवढा शांत आहे आणि क्लीन आहे. गाडी घेऊन जाणार मागून फिरतो असं. एवढा मोकळा बीच कधी बघितलाय का? या बीचवर मस्त हवा पण सुटली आहे आणि अरे या साईडला सनसेट होतं. गाईज या बीचचं नाव आहे कॅन्सुलम बीच आणि खूप क्लीन बीच आहे हा. इकडची जी सँड आहे ना ती सुद्धा व्हाईट सँड आहे, व्हाईट सँड. एकदम मस्त बीच आहे आणि वेव्स, मी तुम्हाला इथं वेव्स दाखवतो. या एक मिनिट. या वेव्स बघा, एवढं क्लीन वॉटर आहे ना. म्हणजे नॉर्मल बीचवरती जे पुढे जो बीच आहे नॉर्थला, त्या बीचवरती लोक असतात तर ते पाणी थोडं काळं दिसायला लागतं आणि बीचची सँड पण अशी थोडी ब्लॅकिश होऊन जाते, घाण होऊन जाते, म्हणून ती ब्लॅक दिसते. पण इथे तसं काहीच नाही. महेश इथे माझ्यासाठी ट्रायपॉड सेट करतोय. कर 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 कधीतरी काहीतरी कर. तर काही सनसेट तर कम्प्लिटली झालाय आणि हा आमचा महेश स्नॅप कॅप्चर करतोय. आणि सगळ्यात मस्त ऑपोजिट साईडला मून आला इथे. हा मून आहे. आय डोंट नो क्लिअर दिसेल की नाही. हा आहे बघा, ऑपोजिट साईड जसा सनसेट झाला इथे असा मून एकदम मस्त दिसायला लागला. आणि फुल मून आहे आय गेस. हा खूप छान दिसतोय हा फुल मून. बीचवर पण अंधार व्हायला लागलाय आणि इथे महेशचे रील्स शूट करतो आम्ही. कर कर दाखव. इथे महेशचे रील शूट होतात ते. आणि आमचा प्रोफेशनल व्हिडिओग्राफर सुशील महेशचे रील काढतोय. क्रेझी. आता थोड्या वेळात आम्ही या बीचवरून निघू, कारण की आता टाइम झाला आहे 7:05. सो थोड्या वेळात आम्ही इथून निघू. आम्ही बाईक्स पण तिथे लावले आणि तिथून जाणार
जातानाचा जो रस्ता आहे तिथं सँड आहे खूप सारे, तर तिथून निघायचं थोडंसं अवघड होतं. बाकी काय नाही, अंदर पण झालं आणि आम्हाला किती 1 तास लागणार तिथे पोचायला कॅलेंगड बीचला. हा बीच भरपूर आवडला. इथे म्हणजे धांगडधिंगा नाही जसा कॅलेंगड बीचला आहे तिकडचा मी काहीच ब्लॉग नाही बनवला, कारण की तिथे माझं मनच नाही झालं. एवढा आवाज होता की तुम्हाला माझा आवाज आलाच नसता, त्यामुळे मी तिथे काहीच केलं नाही. तिथे आम्ही गेलो, बीचवर बघितलं आणि रिटर्न आलो, बाकी काहीच नाही. तिथे एवढा आवाज होता, एवढी लोक होती, त्यामुळे कोणाचंच मन नाही झालं. आणि उठून जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये चापूरला गेलो, तिथं एवढं ऊन होतं त्याचं पण वैतागून रिटर्न आलो. आणि आजचा हा ब्लॉग तिथे संपतोय या एकदम भारी बीचवरती. इथे मी कन्क्लूड करतो आजचा ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण गोवावरून गोकर्णाला जाणार आणि तिथे एक्सप्लोअर करणार गोकर्णाचे साईड बाय साईड बीचेस आणि अजून पण काही ठिकाण आहेत ते एक्सप्लोअर करणार. सो सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.